जगातील सर्वात मोठ्या रेल्वे मार्गांपैकी एक असलेली भारतीय रेल्वे ही दिवसागणिक आधुनिकतेचं नवनवीन टप्पे गाठतीये। एकीकडे बुलेट ट्रेन सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू असतानाच आता देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन, सोप्या भाषेत बोलायचं झालं तर पाण्यावर चालणारी ट्रेन नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाली असून लवकरच सेवेतही दाखल होणार आहे। पण याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असून ही ट्रेन कुठून कुठे धावणार, तिकीट दर किती असतील, त्याचं वैशिष्ट्य काय, सुविधा काय असतील, असे अनेक प्रश्न पडलेले आहेत। चला तर मग लगेचच व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्याबद्दल सविस्तररित्या आणि सोप्या शब्दात समजून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। 2026 हे वर्ष आपल्या देशासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच विशेष ठरते आणि त्यात भारतीय रेल्वेसाठी आणखीनच मोठं क्रांतिकारी वर्ष आहे असं म्हणता येईल। 2023 साली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत हायड्रोजन ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली होती आणि आज ते पूर्णत्वास आलं असून भारताची पहिली वहिली हायड्रोजन ट्रेन म्हणजेच पाण्यावर चालणारी ट्रेन पूर्णपणे तयार झाली असून लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सुद्धा सज्ज झाली आहे। हायड्रोजन कार नंतर आता हायड्रोजन ट्रेन सेवेत दाखल होणार असून रेल्वे इतिहासातील एक मोठा क्षण हा मानला जातोय। हायड्रोजन ट्रेन ही हायड्रोजन इंधन तंत्रज्ञानावर आधारित ट्रेन आहे। हायड्रोजन हे सर्वात स्वच्छ इंधन मानलं जातं, त्यामुळे ही ट्रेन पारंपरिक डिझेल गाड्यांना इको फ्रेंडली पर्याय आहे। हायड्रोजन वायूचा वापर या ट्रेनमध्ये इंधन म्हणून करण्यात येणार असून हायड्रोजन गॅस ऑक्सिजन सोबत मिळून वीज निर्माण करते। या प्रक्रियेत हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या प्रक्रियेतून वीज निर्माण होते आणि या विजेनं ट्रेनची इलेक्ट्रिक मोटर चालवली जाते। हायड्रोजन ट्रेन डिझेल गाड्यांपेक्षा अधिक ऊर्जा आणि कार्यक्षम सुद्धा मानल्या जातात। आतापर्यंत डिझेल ट्रेनमुळे प्रदूषण होत होतं आणि इलेक्ट्रिक ट्रेन या विजेवर अवलंबून होत्या, पण हायड्रोजन ट्रेन हे भविष्यातील इंधन आहे। दरम्यान 26 जानेवारी 2026 हा दिवस भारतासाठी खरोखर ऐतिहासिक ठरणार असून याच दिवशी या हायड्रोजन ट्रेनची चाचणी देखील सुरू होणार आहे आणि भारत जगाला आपली ग्रीन एनर्जीची ताकद सुद्धा दाखवणार आहे। ही ट्रेन पहिल्यांदा हरियाणातील जिंद आणि सोनीपत दरम्यानचं 90 किलोमीटरचं अंतर पार करणार असून या ट्रेनचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून ही ट्रेन भारताच्या मेक इन इंडिया आणि ग्रीन इंडिया संकल्पनेचं जिवंत उदाहरण सुद्धा ठरतीये। नमो ग्रीन रेल असं या रेल्वेला नाव देण्यात आलं असून निळ्या रंगात अनोख्या ढंगात ही ट्रेन आपल्याला पाहायला मिळणार आहे। भारतीय रेल्वेने हा प्रकल्प अत्याधुनिक पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवलाय। RDSO म्हणजेच रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन आणि स्पॅनिश कंपनी ग्रीन इच यांनी एकत्र करून ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी पद्धतीने विकसित केली आहे। यासाठी हरियाणातील जिंदमध्ये देशातील सर्वात मोठं हायड्रोजन प्लांट सुद्धा उभारण्यात आलंय। या प्रकल्पाची ऊर्जा साठवण क्षमता सुमारे 3000 किलो हायड्रोजन इतकी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकल्पावर सुमारे 120 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय। त्यामुळे भारत आता फक्त ग्रीन एनर्जी मध्ये नाही तर अत्याधुनिक रेल्वे तंत्रज्ञानातही जगासमोर उभा राहतोय असंही म्हणता येईल। दरम्यान हायड्रोजन पर्यावरणासाठी अनुकूल आहे, कारण त्यामुळे कार्बन डायऑक्साईड किंवा इतर हानिकारक वायू हे उत्सर्जित करत नाही। त्याचं एकमेव उत्सर्जन म्हणजे पाणी आहे, तर हायड्रोजन इलेक्ट्रोसिसद्वारे तयार होणारं ग्रीन हायड्रोजन या ट्रेनचं इंधन आहे, ज्यामुळे या ट्रेनने धूर आणि प्रदूषणाशिवाय पूर्णपणे पर्यावरणपूरक प्रवास हा साध्य केला जाणार आहे। म्हणजे ही ट्रेन इतर ट्रेननुसार धूर नाही तर पाणी आणि वाफ बाहेर टाकेल आणि हायड्रोजन ट्रेन डिझेल गाड्यांपेक्षा खूपच कमी आवाज करतात, ज्यामुळे प्रवाशांना सुद्धा शांततामय एकदम प्रवास अनुभवता येणार आहे। शिवाय ही ट्रेन ब्रॉड गेजवर चालेल आणि ट्रेनमध्ये 2 ड्रायव्हिंग पॉवर कार म्हणजेच DPC असून प्रत्येकाची क्षमता ही 1200 किलोवॅट अशी आहे आणि अशी एकूण 2400 किलोवॅट असेल। याचाच अर्थ असा की ट्रेन 1200 हॉर्स पॉवर इंजिनमुळे ताशी 110 किलोमीटर पर्यंत वेगाने सुद्धा धावण्यास सक्षम आहे, जी एका वेळी 2638 प्रवासी वाहून नेऊ शकते। त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक शक्य होणार आहे। तर या ट्रेनमध्ये 8 प्रवासी कोच जोडण्यात आले असून एकूण प्रकल्प हा भारतीय रेल्वेसाठी सुद्धा मोठा टप्पा ठरणार आहे। तसं पाहायला गेलं तर या ट्रेनचा वेग, प्रवासी क्षमता आणि सुविधा सर्वसामान्य डिझेल किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रेन समान आहे, पण खास बाब म्हणजे 1 किलो हायड्रोजन सुमारे 4.5 लिटर डिझेल इतकं अंतर पार करू शकतं आणि इलेक्ट्रिक ट्रेनच्या तुलनेत हायड्रोजन ट्रेन तब्बल 10 पट जास्त अंतर चालू शकते। त्यामुळे ही गाडी केवळ पर्यावरणपूरक नाही तर प्रवाशांच्या बजेटसाठी सुद्धा परवडणारी आहे। ती अशी की आता अनेकांना वाटेल की इतकी हायफाय ट्रेन म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना काय परवडणार, पण असं अजिबात नाहीये, कारण या ट्रेनचं प्रवासी भाडं तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण फक्त 5 ते 25 रुपये दरम्यान इतकंच राहणार आहे। म्हणजे विद्यार्थी असो, नोकरदार असो किंवा दररोज प्रवास करणारे प्रवासी असो, या सगळ्यांच्याच खिशाला परवडणारी ही ट्रेन असून खरोखरच वरदान ठरणार आहे। याशिवाय या ट्रेनमध्ये आधुनिक सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत, म्हणजेच ऑटोमॅटिक दरवाजे, एअर कंडिशन,
डिजिटल डिस्प्ले, मॉडर्न डिझाईन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांतता. म्हणजे प्रवाशांना शांत, आरामदायक आणि जलद प्रवासाचा सुद्धा अनुभव यामध्ये घेता येणार आहे. दरम्यान याबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिलेल्या लिखित उत्तरामध्ये सांगितलं होतं की देशाची पहिली हायड्रोजन ट्रेन RDSOच्या मानांकनानुसार संपूर्णतः स्वदेशी पद्धतीने तयार करण्यात आली आहे. शिवाय ही जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन असेल असंही त्यांनी म्हटलंय. तर हायड्रोजन फॉर हेरिटेज प्रकल्पाअंतर्गत 35 हायड्रोजन गाड्या चालवण्याची योजना रेल्वेची आहे. त्यासाठी सुमारे 2,800 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद देखील करण्यात आल्याचं म्हटलं गेलं असून हायड्रोजन ट्रेनशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आता या पहिल्या वहिल्या हायड्रोजन ट्रेनमुळे केवळ प्रदूषणच कमी होणार नाही, तर भविष्यातील म्हणजेच नेक्स्ट जनरेशन इंधन हे तंत्रज्ञान आहे आणि भारतीय रेल्वेसाठी हा खरंच एक मोठा टप्पा ठरणार आहे. त्यामुळे 26 जानेवारी 2026 हा दिवस भारतीय दळणवळणाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल आणि लवकरच आपण सगळे सुद्धा त्याचा अनुभव नक्कीच घेणार आहोत. ज्यामुळे वंदे भारत नंतर आत्मनिर्भर भारत संकल्पनेसाठी सुद्धा हे एक मोठं यश मानलं जाते. तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र आपलं याबद्दलचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.